राणाजी, राणा अहो 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 सॉरी, कामात काम वाढत गेलं म्हणून जरा उशीर झाला. बर चला ना, तुम्ही डोक्याला तेल लावून देणार होतात ना माझ्या. खूप ताण आलाय. तुम्हाला गरजच नाही तर कशाला? मी कधी म्हणले मला गरज नाहीये म्हणून? मग अशी किती म्हणलं तुम्हाला चला चला म्हणून? तर तुमचं आपले हे काम ते काम करत बसलाय. तू उठा बरं, तुम्ही चला. अहो. चला चला. अहो असं काय करता? आबा गोदात का सगळ्यांना टाळून कसं येणार होते मी? जसे तुम्ही महत्वाचे आहात तसे तेही महत्वाचे आहेत ना. होय, पण मी किती वेळ वाट बघितली माहितीये का तुम्हाला? हो माहितीये मला, आणि त्यासाठी खरंच सॉरी. पण आता चला खाली, उठा. चला चला. आई ग, हो बापरे. अहो डोकं खूपच दुखतंय आणि कसं तरी होतंय. तेल लावून द्या ना, तर काहीतरी होईल मला. बस बस बस, नाटक बिटक तुम्हाला काही येत नाही. व काय बी करू नका. चला मग, चला चला. चला की. मग उठा की. तुम्ही उठा की. आधी तुम्ही उठा. जाऊ दे झोप तुम्ही. आहो अहो अहो थांबा की. अहो अंजली बाई, काय करायलाय? सूरज, अरे आम्ही नुसतं काय करायलायस एवढंच विचारलं. फुगडी खेळालोय. प्रश्न नीट विचारला तर त्याचं नीट उत्तर द्यावं का नाही? तुला नीट दिसत नाही वय काम करायला ते? अरे मग तसं सांग की सरळ सरळ काम करायलास म्हणून. वाकड्यात शिरायची काय गरज आहे? हे बघ, उन्हाळ्याचं उन्हानं आधीच सगळा माल लवकर सुकून जातोय, त्याचं टेन्शन आहे मला. त्यात तुझी भुनभुन नको आता. भुनभुन? आम्ही भुनभुन करायलोय भय? सूरज अगं ऐक, आम्हाला जरा बोलायचंय तुझ्या संकट. आता नाही, आधी मला सगळ्या ऑर्डर देऊ दे. अरे काम करू का नको मी? जा झोप जा. सूरज, गप. सूरज, अरे असं काय? बोलायचं म्हणलं होतं ना बघ.
आता नको, लय दमलोय मी. तुझी जी गाराणी असतील ते उद्या सकाळी सांग. गाराणी करतोय बाय आम्ही. गाराणी आणि तक्रारी सोडून दुसरं काही येते का तुला बोलायला? जा झोप, जा. तेल मालिश, जिसके सर पे हाथ घुमाऊ चमकी किस्मत उसकी. सुन 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 अरे बेटा सुन, इस चंपी में बड़े बड़े गुण. सुन 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 अरे बेटा सुन, इस चंपी में बड़े बड़े गुण. अरे वा, गाणं पण येतंय की तुम्हाला? होय, अहो लहान होतो का नाही तेव्हा आबा रेडिओवर गाणं ऐकायचं, तेव्हा पाठ झालं होतं. वा, एकदम बरं वाटतंय. झालं काय? अहो मी इकडे एवढं मन लावून मॉलिश करतोय, त्याच कायच नाही. तुम्हाला आपलं गाण्याचंच कौतुक. नाही नाही नाही, अहो मी तुम्ही मालिश करताय त्याबद्दलच बोलले. तुमची बोट माझ्या केसांमधनं अगदी जादू सारखी फिरतायत. एकदम बरं वाटतंय मला. सगळं टेन्शन, सगळा थकवा निघून गेला. अहो जायलाच पाहिजे. अहो मॉलिश केल्यानं समजा थकवा निघून जातोय बघा. फक्त मॉलिश केल्यामुळे नाही, प्रेमाने मॉलिश केल्यामुळे. अच्छा, म्हणजे मी प्रेमानं मॉलिश करतोय हे कळलं की तुम्हाला? कळायला कशाला हवं, माहितीच आहे मला. खरंच काय? हो. उगा काय बी बोलू नका. सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए, आजा प्यारी पास हमारे, काहे घबराए, काहे घबराए. तेल मालिश. सुन 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 अरे बाबा सुन, इस चंपी में बड़े बड़े गुण. सुन 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 अरे बाबा सुन, इस चंपी में बड़े बड़े गुण. ही दोघं नवरा बायको एकमेकांसाठी किती करतात, आणि आमचा नवरा झोपलाय ढाराढूर. आम्ही कुठल्या कंडिशन मध्ये आहे काही घेणं देणंच नाही. बायकोचं टेन्शन जावं म्हणून ह्यो मालिश करून द्यायला, आणि आमचा नवरा निवांत. ह्यो राहणार निवांत, आणि आम्ही एकटाच या पोराच्या टेन्शन मध्ये अडकायचो. नाही नाही नाही, उद्याच्या उद्या या प्रकरणाचा निकाल लावलाच पाहिजे. आपल्याला हे मूल नग म्हणजे नग. शिरपती, गिरणीतनं दळप आजच घेऊन ये. उद्याच्या निवदाची तयारी करायला पाहिजे. बघा का दळपाची समजी डबल सकाळीच ठेवून आलो मी गिरणीत. बर. दुपारी तयार करून ठेवतो म्हणून सांगितले त्यानं. हा, आणि ते माळ्याकडनं हार फुलं पण आजच आण उद्याच्या पूजेला. नाही ना ग, उद्या सकाळी ताजी देतो म्हणलाय नव्हते, उद्या सांगतो. बघ हा, आई नेळेल काहीतरी घोळ होईल. नाही होणार बघा का, सकाळी आल्याला पहिला हार फुलाची तयारी करतो म्हणजे झालं ना. तुझी जबाबदारी. हा. जा मग. हा. राधे, तू काय कर, रातच्यालाच डाळ काढून ठेव. सकाळी लवकर पोळ्या व्हायला पाहिजेत ग. गोदा का रात्री समधी तयारी करून ठेवते आणि पहाटे लवकर येते. अगं वर्षात नाही येणारी जत्रा, पाहुणं रावळं लई येणार. उद्या खच्चून कामाचा रगाडा पडणार आहे बघ. गोदा का किती बी काम असू दे, कामाला कधी हटलोय काय मागा आम्ही? ते खरं म्हणा, मी आपली अशीच बोलले ग. असू द्या, तुम्ही काय बी काळजी करू नका. ठीक आहे. नाही, आता तुम्ही दोघं असल्यावर मला कसली आली काळजी? ती बी चागाळतोवर आली मी. साहेब, ह्या वर्षी देवीची पूजा जोमात व्हायला पाहिजे. साहेब चाग द्या समद्यास. जी साहेब. पूजेची तयारी सुरू आहे ना? होय, समधी तयारी झाली. साहेब
उद्याची पूजा ही सरपंच बाईंच्या हस्ते झाली पाहिजे बघा. अहो पण आपण आजपर्यंत हा मान ज्येष्ठांना देत आलोय. होय अहो, पण ज्येष्ठांचं पण हेच म्हणणं आहे की ह्या वर्षीची पूजा अंजली वहिनीच्या हस्ते झाली पाहिजे आणि तुम्ही हजर पाहिजे. होय, अंजली वहिनीच्या हस्ते पूजा झाल्यावर कौल बी चांगला लागेल बघा. आणि साहेब, ह्या टायमाला तुम्ही बाहेर कुठे जाऊ नका हा? तर तुमची विनंती आहे म्हणल्यानंतर आम्ही कुठे बी बाहेर जाणार नाही. हा पाहिजे तर पूजा झाल्यानंतर बाहेर पडू आम्ही. काय पहिलवान, कुठं जाऊ रा? मग चालू होय. अरे उद्या देवीची पूजा आहे, तर उद्या मळ्यातलं काय काम ठेवू नको. बरं, आजच समधी काम आटपून घेतो. राणादा, अंजली वहिनी संगत तुम्ही बी पूजेला यायला पाहिजे बरं का. मी यावर्षी अंजली वहिनीची हस्ती पूजा होणार आहे, तर तुम्ही बी पूजेला पाहिजे बघा. अंजली बाईंच्या हस्ते? होय. पण तुझी परवानगी असेल तर. चांगलंय की, मानाची गोष्ट आहे ही. हा बघा बघा, यावेळेस सरपंच बाईंच्या हस्ते पूजा आहे म्हणल्यावर राणादाची कॉलर कशी टाईट झाल्या बघा. चालतंय. हो, आता मळ्यात निघालाय म्हणता वर कुठे निघालाय? आजला बरं का राहणार. नाही हो, की माझा मोबाईल वर राहिला ते आणायला चालले. हॅलो, पण ते आमच्या सरपंच वहिनी आहेत कुठं? येतील की आता. लाडू सुट्टी पडली आम्ही मम्मीच्या गावाला जाणार. मी बी जाणार. लाडू मम्मीचं गाव कुठलं? माझ्या मामाचं गाव कुठलं ग? इथेच आहे या गावात. बस आम्ही मामाच्या गावाला जाणार आणि लाडू तू इथंच राहणार वाय. मी पण जाणार गावाला. पैसे मी कमाऊ. हो जाणार, पण आता न बोलता आधी पटपट आंघोळ कर, उशीर होतोय आपल्याला. माऊ तुझा माझं मी करतो. नक्की करशील का? हा नक्की करतो. बरं, मग आता पटपट आवर आणि लवकर वर या, मी वाट बघतेय. हा. हा ठीक आहे. आई गो, काय कालवा लावलाय का या पोरांनी? अव पोरं नाही हो, फुलं. मुलं म्हणजे देवा घरची फुलं. कुठल्या अंगाला फुलं वाटायल्यात ग? कान किर्र करून टाकलं बघ आमचं खरं. दंगा धुडगूस घालण्या पलीकडे काय येतं या पोरांना? आई बापाच्या जीवाला ताप. अहो त्यासनी ताप न ग म्हणून तर धाडले ना आपल्या वाड्यावर त्यांनी. अच्छा, हे बरं आहे. म्हणजे ती तिकडं निवांत बसणार आणि इथं आमच्या जीवाला ताप आहे. काय सर, आता तुम्हाला स्वतःच झाल्यावर कळेलच की किती ताप असतोय ते. नाही बाई, असला बाजार कालवा घालणार असत्याल तर आम्हाला काय पोरबीर नगच घोळ. अव ताईसाहेब नग म्हणून कसं चाललो? आज न उद्या तू मस्ती बी होणारच की. आणि आज टेस्ट मध्ये कळणार आहे ना. अगं नाही, ते आमचं घेरी येणं, चक्कर येणं, मळमळणं समजा बंद झालं आता. काय पोरबीर नाही ग. मग कशाला चाललायसा डॉक्टर कडं? ते अगं एकदा टेस्ट करून खात्री करून घेतलेलं काय वाईट आहे? आता डॉक्टर म्हणलाय टेस्ट करून घ्या, करून घ्यायची. आपल्याला काय जातंय एवढं? पण आम्हाला खात्री आहे की काय पोरबीर काय नाही, काहीच नाही. हॅलो, हा मम्मी. हा आवरलंय. अरे देवा, बरं बरं ठीक आहे. हो बरं, आलं ध्यानात. हा भय ठेव फोन आता मम्मी. बरं चंदे, मम्मी यायला 5 मिनिटांमध्ये. हा तू एक काम कर, घरामध्ये नीट लक्ष ठेव. कोण काय बोलतय, काय म्हणतय, कोण काय करायलंय समजा नीट ध्यान ठेव. आणि आलं की आम्हाला समधी खबरबात पाहिजे. हा ताईसाहेब, तुम्ही काय बी काळजी करू नका. आता चला, मम्मी आल्या असतील खाली. ताईसाहेब, मी आम्ही तुमच्या संकट आले असते की. कशाला उगावा झाला कार ग? हा ताईसाहेब ऊन पडलाय, आईस्क्रीम. ताईसाहेब ऊन पडलाय, सरबत. काही गरज नाही. आवाज सरबत आणि आईस्क्रीम साठी नाही, ते तुम्हाला सोबत म्हणून तसं पिल्लंय. आमची मम्मी यायला आमच्या संकट, तुझी काय गरज नाही, कळलं? आणि आम्ही जेवढं सांगितलं तेवढं कर. समजा खबरबात दे आम्हाला. हा राणा भाऊजी, आता कशी तब्येत? ठीक आहे, जाऊन येतो दवाखान्यात. हे काय एकटाच चाललंय होय? मम्मी आयल्या की संकट. त्यांना उगा कशाला ताप देत आहे? घरातलं कोणाला तरी घेऊन जावं की.
आपल्या घरात कुणाला काय काळजी आहे का आमची? असं काय नाही वहिनी. बरं ठीक आहे, चला मी येतो तुमच्याकडे. चला. नाही नाही नाही, बायकांची दुखणी तुम्ही येऊन काय करणार राणा भाऊजी तिकडं? बरं मग अंजली बाईची सांग, थांबा. नाही नाही नाही, अहो नाही, खरंच राहू द्या. आमची मम्मी यायला पोचलच आता. आम्ही जाऊन येतो, तुम्ही काही काळजी करू नका. हा वहिनी मग झालंय काय? अहो इथला डॉक्टर म्हणला ते साधं आपलं काय तर कोल्हापूरला जाऊन टेस्ट करायच्यात म्हणा. कळलंच आज. चालतंय, काय गरज लागली तर सांगा. बर. घरात कोणाला काही लई सांगू नका. उद्या देवीची पूजा आहे, तर त्या गडबडीत आमचा हे दवाखाना नग. वहिनी तुम्ही आणि अंजलीबाई दोघी बी सारख्या बघा. समजत आधी घरचा विचार करतात. बरं, पण काय बी लागलं तर लगेच सांगा. हा चला येतो. ताईसाहेब, अहो सांगून टाकायचं की काय ते खरं खरं. तुला अक्कल आहे चंदे? चालतंय साहेब. बरं येऊ का आता आम्ही? पण ते अंजली वहिनी तेवढं पूजेसाठी तयार करा बरं का. तुम्ही काय काळजी करू नका, मी सांगतो अंजली. हा या. मामाजी जरा मम्मीकडे जाऊन यायलोय. हो असं अचानक? आजकाल तिची तब्येत लई नरम असत्या, जरा दवाखान्यात घेऊन जातो. आमची काय मदत? नाही, काही वाटलं तर नक्की सांग. ठीक आहे, या. हळू हळू पळू नकोस, पडशील. मी शाळेला निघालोय. अरे वा, मस्त. चला मी सोडतो. शाळेला मी जाणार, मग पंचायतीत जाणार. ज्याला जिकडे पाहिजे तिकडे सोडणार आहे. चला. अंजली, उद्या आपल्या गावच्या देवीची पूजा आहे, ठाव आहे ना? हो, आमची सगळी तयारी झाली. तुला अजून एक तयारी करायची आहे. कसली? उद्याच्या पूजेचा मान तुला दिलाय सगळ्यांनी. मला? हा, पण हा मान मोठ्यांना द्यायला पाहिजे. पण आता मोठ्यांनी तुझं नाव सुचवलंय, त्याला काय करणार? तुम्ही असताना मी कसा घेणार हा मान? आता गावची परंपरा आहे, सगळे मिळून मानकरी ठरवतात. आता सगळ्यांनी तुला मान द्यायचं ठरवलंय, तर त्यांचा मान राखला पाहिजे का नाही? उद्याची पूजा तुझ्याच हस्ते होणार. ठीक आहे, तुम्ही म्हणता आता चालेल ना. मस्तच. राणादा, देवाची पूजा झाली की नाही, ते कौल लावा तुम्ही बी जरा. कसला कौल? आता ते बी आम्हीच सांगायचं वय. सांगा की. आता 2चे 4 हात झाल्यात. आता लहानुली पावलं कधी खेळणार हे विचारा देवाला. चालतंय चालतंय. राणा, लाव कौल. अंजली, उद्याची पूजा लवकर आवर बर का. कौल लावायला अख्खा गाव उद्याच्या दिवसाची वाट बघत असतोय. हे कौल काय? अगं, गावातली लोक पीक पाणी, गुरढोर, पाऊस पाणी, त्यांच्या कौटुंबिक प्रश्न याच्यासाठी कौल लावत असतात. पण आबा, ही अंधश्रद्धा नाही का? नाही म्हणजे मला तरी हे असं कौल वगैरे काही पटत नाही. अगं, पटण्यानं पटण्याचा प्रश्नच नाहीये. लोकांची भाबडी श्रद्धा असते, त्यांच्या भावनेचा प्रश्न असतो. चांगला कौल मिळाला तर त्यांना हुरूप येतो, आणि नाही मिळाला तर आपल्याला अजून प्रयत्न करायला पाहिजेत याची जाणीव होते. एकूण काय तर सगळा मानसिक खेळ आहे. आलं लक्षात. आता गावाने तुला निवडून दिलंय म्हटल्यानंतर त्यांच्या भावनेचा तुला आदर करायला पाहिजे. अंधश्रद्धा म्हणून दुखू नकोस माणसांना. नाही दुखावणार. मी गावाची जबाबदारी घेतली तर मी नीट पार पाडण्याची खात्री बाळगते. आता अजून एक जबाबदारी पार पाडा की दोघं मिळून. कसली? आम्हाला नातवंड द्यायची जबाबदारी.
अरे लाजताय काय? अरे गावासाठी एवढं करताय, आमच्यासाठी नातवंडाची जबाबदारी पार पाडा की.